गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठाचा वाद पेटला असतानाच विदर्भात ओबीसींनी मोठ्या प्रमाणात प्रदर्शनं केली, धरणे दिले, आंदोलनं केली आणि याच ओबीसींच्या सक्तीस्थळ असलेल्या विदर्भात आता लक्ष्मण हाके आलेले आहेत. चंद्रपूरमध्ये आज ते आहेत. लक्ष्मणजी, चंद्रपूरला येण्याचं कारण काय आहे आणि इथे येऊन तुम्ही काय इथे संदेश देऊ इच्छिता? खर तर विदर्भामधला ओबीसी हा महाराष्ट्रामध्ये तुलनेनं जास्त जागृत आहे असं मी मानतो. काय झालाय विषय विषय असा आहे की महाराष्ट्रामधल्या शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला ओबीसीचं आरक्षण या मुख्यमंत्र्याच्या बेकायदा कृत्यामुळं आज संपण्याच्या मार्गावर आहे. आणि विदर्भामधल्या ओबीसी नेत्यांनी, ओबीसी कार्यकर्त्यांनी, तरुणांनी या चळवळीमध्ये जर या चळवळीपासून जर ते दूर राहिले तर हे ओबीसीचं आरक्षण 2024 नंतर संपलेलं असेल. आणि ही एक त्यांना काही गोष्टी या प्रश्नावर त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांचा फीडबॅक घ्यावा. आणि या ओबीसीच्या मुवमेंटमध्ये जर विदर्भ जर पुढं आला तर मला वाटतं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं डेअरिंग असं कुठलंही बेकायदा कृत्य करण्याचं होणार नाही. आणि नक्की हाच संवाद साधण्यासाठी मी विदर्भामध्ये आलो. पण ज्या प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी ही राजकीय लढाई पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात आहे, पण ती लढाई विदर्भात नाहीये. इथे कुणबी विरुद्ध कुणबी किंवा ओबीसी विरुद्ध ओबीसी अशाच प्रकारच्या लढाया परंपरांनी होत आलेल्या आहे आणि आताही होणार आहे. अशा वेळी काय भूमिका असेल? बघा, राजकारणापुरतं रिझर्वेशन पॉलिसीकडे मर्यादित अर्थानं बघू नये असं मला वाटतं. शिक्षण, नोकऱ्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या यामध्ये प्रतिनिधित्वासाठी जे ओबीसीचं रिझर्वेशन आहे, या रिझर्वेशनकडे संवेदनशील पद्धतीनं नेतृत्वानं बघितलं पाहिजे. जर ही रिझर्वेशन पॉलिसी जर महाराष्ट्रामध्ये जर ही संपणार असेल तर मग उद्या जाऊन याच माझ्या विदर्भामधल्या तरुणांचं, विदर्भामधल्या ओबीसीचं आतोनात नुकसान झालेलं असेल. बघा, आपल्या मराठीमध्ये ग्रामीणमध्ये एक म्हण आहे, बैल गेला आणि झोपा केला. जर बैल आपण जर झोपलेलो असू, बैल निघून गेल्यानंतर त्या झोपेचं काही होणार नाही. विदर्भामधल्या बांधवांना मी एवढंच सांगेन की ही ओबीसीची चळवळ आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सुरू आहे त्या चळवळीमधलं खरं तर विदर्भानं नेतृत्व करण्याची अपेक्षा असताना विदर्भ या चळवळीपासून दूर थांबू नये किंवा त्यांनी बघ्याच्या भूमिकेत थांबू नये. तर या लढाईचं नेतृत्व विदर्भातल्या ओबीसी नेत्यानं करावं असं मला वाटतं. जरांगेंच्या मागणीतला एक जो प्रमुख विषय आहे की मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं आणि काही प्रमाणात त्यांचं वाटपही करण्यात आलं. पण या गोष्टीला तुलनेने पश्चिम विदर्भात जास्ती असलेला कुणबी समाज हा विरोध करताना किंवा त्याला कुठेतरी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत नाही. नाही, विषय असा आहे की रिझर्वेशन मागण्याचा अधिकार आहे, एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करण्याचा अधिकार मात्र ना मुख्यमंत्र्यांना आहे ना सत्ताधाऱ्यांना आहे. एक्सक्लुजन इन्क्लुजन करण्याचा अधिकार हा स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे. आणि स्टेट बॅकवर्ड कमिशन समोर एखादी कम्युनिटी जोपर्यंत सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत त्यांना तसं त्या प्रवर्गामध्ये सामील करण्याचा अधिकार या महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्र्यांना असो किंवा प्रशासनाला असो तसा अधिकारच पोचत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की ओबीसी रिझर्वेशनकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून न पाहता ओबीसीच्या आरक्षणाकडे प्रतिनिधित्वाच्या दृष्टिकोनातून पाहावं असं माझं इथल्या राज्यकर्त्यांना आव्हान आहे आणि या विदर्भामधल्या ओबीसीच्या नेतृत्वाला सुद्धा आव्हान आहे. एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे जरांगेवर अनेक वेळा आरोप झाले की त्यांना कुठेतरी शरद पवार किंवा महाविकास आघाडी याच्यातून समर्थन आहे, तसं तुमच्यावर देखील आता असे आरोप व्हायला लागले की कुठेतरी देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीचं तुम्हाला समर्थन आहे, याला काय सांगा? बघा, आरोप करणारे आरोप करत असतात. आम्ही संविधानाची भाषा बोलत आहोत. माझ्यावर सगळ्यात पहिल्यांदा आरोप झाले विजय वडेट्टीवारांचा माणूस म्हणून. त्यानंतर माझ्यावर आरोप झाले छगनरावजी भुजबळांचा माणूस म्हणून. आता ते म्हणतायत की देवेंद्र फडणवीसांचा माणूस म्हणून. बरं, हे तिन्ही नेते 3 पक्षामध्ये आहेत आणि विरोधी पक्षामध्ये, एकमेकाच्या विरोधी पक्षामध्ये आहेत. मग असा लक्ष्मण हाके, मला खूप या गोष्टीचं मला कौतुक वाटतं की मी एकाच वेळी विरोधी पक्षांचाही समर्थक असतो आणि एकाच वेळी सत्ताधाऱ्यांचाही समर्थक असतो. याच्याही पलीकडे हो, मी या तिघांचाही समर्थक आहे. मग जरांगे कोणाचे नक्की समर्थक आहे या प्रश्नाचं उत्तर जरांगेने द्यावं. मी तिघांचाही समर्थक आहे. मी वडेट्टीवारांचाही समर्थक आहे, मी भुजबळ साहेबांचाही समर्थक आहे आणि मी देवेंद्र फडणवीसांचाही समर्थक आहे. पण मी ओबीसीची भाषा बोलतोय. त्यामुळं ओबीसीच्या लढाईसाठी माझ्यावर काही आरोप झाले, काही झालं तरी लक्ष्मण हाके ओबीसीची भाषा बोलत राहील
आणि सामाजिक न्यायासाठी लढत राहील. तर आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीमध्ये लक्ष्मण हाके यांनी सर्व प्रश्नांना उत्तरं दिली आहे. विशेष म्हणजे संख्येने अतिशय जास्ती प्रमाणात असलेल्या ओबीसी समाज जो विदर्भात आहे त्यांनी या लढाईचं नेतृत्व करावं, या लढाईपासून दूर राहू नये अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.